पुणे शहरातील तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। हवामानातील आर्द्रता वाढल्यामुळे किमान तापमान वाढलेलं आहे। येत्या आठवड्यामध्ये किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये मध्यरात्री आग लागली। लोहिया उद्याना शेजारच्या कामगारांच्या घरांना आग लागली आणि यामध्ये 19 घरं जळून गेली आहेत। सुदैवानं जीवितहानी टळली आहे, मात्र या कामगारांचं संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून गेलंय। EMPमधील डिजिटल बोर्ड सुरू ठेवा अन्यथा कारवाईचा इशारा दिलेला आहे। डेपोमधून बस निघत असताना बसची पूर्ण तपासणी करून घ्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत। नाशिकमधील दिंडोरीच्या पालखेड MIDC परिसरामध्ये स्टीलच्या सळ्या चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 2,78,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। नाशिकच्या निफाडमधील विंचूरमध्ये शासकीय मका खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध नसल्यामुळे मका खरेदी ठप्प झाली आहे। त्यामुळे मक्यानं भरलेले 30 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे असून शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। त्यासाठी प्रशासनानं तातडीनं नवी बारदानं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होते।